नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये थोडा आळस कमी करून घ्यायला हवा. म्हणजे जे काम उद्या करायचं आहे ते आजपासूनच तयारी सुरू करा. म्हणजे तो तुम्हाला फ्लो, कामाचा टेम्पो तसा राहील आणि उद्याचं काम उद्या होईल. नाहीतर उद्याचं काम परवावर जाण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही मुद्दाम आळस करत नसलात तरी सुद्धा आपोआप हे घडू शकतं. विचारांनी किंवा प्रयत्नांनी त्यामध्ये बदल केला तर याच्यावर तुम्ही मात करू शकता. म्हणून तो प्रयत्न तुम्ही अवश्य करा आणि थोडंसं आळसाला दूर करा. म्हणजे तुमच्या गोष्टी ज्या आहेत ठरलेल्या वेळच्या वेळी होतील असं मला या ठिकाणी दिसून येतं. अतिविचारांनी, उशिरा झोपल्याने तुमच्या तब्येतीवर या महिन्यात काही परिणाम होऊ शकतो. विशेषतः उत्तरार्ध तुम्हाला याची प्रचिती आणून देईल. कुठल्याही गोष्टीचा साधक बाधक पण अतिविचार करणं वाईट. तो अतिविचार केला, रात्री झोपताना सुद्धा खूप काही कामाबद्दल विचार केला तर त्यामुळे तुम्हाला झोपेवर परिणाम होईल आणि त्यामुळे तुमची प्रकृती बिघडू शकते. हे कारण त्याचं असणार आहे. तर त्यामुळे या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुम्हाला, आणि आळस जर सोडला तर तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत काही तक्रारी या महिन्यात तुमच्या राहणार नाहीत किंवा खूपशा कमी होतील असाही अर्थ घ्यायला हरकत नाही. कामामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा विलंब याला सामोरं जायला शिका. आपण प्लॅन केलेल्या गोष्टी सगळ्या तशाच होतील असा पूर्वग्रह तुमचा असणं काही चुकीचं नाही आहे. पण एखादी विघ्न जर त्यात आलं किंवा विलंब झाला तर तो एक्सेप्ट करा. त्यामुळे स्वतःची चिडचिड करून घेऊ नका. रागाने कोणती गोष्ट साध्य होणार नाही. त्यामुळे त्याला नियमन कसं करायचं ते तुम्ही शिकून घ्या. कामानिमित्त प्रवासाचे योग सुद्धा या महिन्यात घडतील तुम्हाला उत्तरार्धामध्ये. तर तसे घडले तरी हरकत नाही, पण त्यावेळेला आपलं खिसा पाकिट जे आहे ते सांभाळा. उगाचच त्यामध्ये नुकसान होणार नाही याचीही काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला त्या प्रवासातून काहीतरी लाभच होईल. म्हणजे त्या कामातून तुम्हाला काहीतरी लाभ होईल असं मला या ठिकाणी दिसून येईल. कुंभ राशींच्या व्यक्तींना प्रकृतीचं बद्दल मी आत्ता सांगितलेलं आहे. पण उद्योगाबाबतीत जे स्वतः नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत किंवा कुणाची तरी गुलामगिरी करतायत, चाकरी करतायत, अशा लोकांनी आपल्या कामामध्ये प्रशस्ती आणि प्रशंसा कशी होईल याबद्दल जरा काळजी घ्या. कारण तुमच्या कामाचं क्रेडिट दुसरे कोणीतरी घेऊन जाऊ शकतील असं मला या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे तुम्ही केलेलं काम हे तुम्हीच केलेलं आहे हे तुम्हाला वरिष्ठांना पटवून द्यावं लागेल. आणि त्या कामामध्ये अजिबात हेळसांडपणा चालणार नाही. कारण कुठलीही गोष्ट आपण समजून नाही, हां साहेबांनी काम मला सांगितलं आहे तर ते मीच केलेलं असेल, हा तुमचा दावा झाला. पण प्रत्यक्षात मागून कोणीतरी कारवाया करून त्याचं क्रेडिट दुसरा कोणी खात नाही ना, याच्याबद्दल तुम्ही जरा जास्त सतर्क राहा असा मी सल्ला तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. व्यवहारामध्ये, ट्रेडिंगमध्ये, व्यापारामध्ये खूप काही मोठी उलाढाल होईल अशी आशा बाळगू नका. ती केवळ एक इन्व्हेस्टमेंट ठरेल. त्यातून ताबडतोब फायदा मिळण्याचा किंवा अपेक्षा अशी जर तुम्ही केली असेल तर ती काही होणार नाही. लॉंग टर्मसाठी होऊ शकते, पण शॉर्ट टर्ममध्ये फायद्याचा विचार या महिन्यात तुम्ही करू नका. त्यामध्ये तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता दिसून येते. शिक्षण घेणारी जी काही मुलं आहेत या कुंभराशींची, त्यांनी या महिन्यामध्ये आपल्या कर्तव्यावर जरा लक्ष केंद्रित करा. कारण काही गोष्टी त्यांचा फालतू वेळ त्यांचा खर्च होतो आहे. उगाचच एंटरटेनमेंटच्या नावाखाली काहीतरी तुमचा फालतू वेळ वाया जातो आहे असं मला या ठिकाणी दिसून येत आहे या महिन्यात. तर आपला वेळ नक्की कुठे वाजवीपेक्षा जास्त खर्च होतो आहे याचा आपण जरा उहापोह करा आणि तो वेळ फालतू जो आहे तो टाळा आणि आपल्या अभ्यासावर लक्ष आपलं केंद्रित करा. म्हणजे तुम्ही केलेल्या प्रत्येक कष्टाचं चीज होईल
असा कटाक्ष तुम्ही ठेवा. कौटुंबिक कारणांनी कधीकधी अडीअडचणी निर्माण होतात, तर सगळ्यांचं समाधान तुम्ही करू शकत नाही. कोणाची तरी नाराजी राहणारच आहे, पण ती नाराजी दूर करण्याचा तुम्ही प्रामाणिकपणे आणि मनापासून प्रयत्न करा. आज नाही तर उद्या त्या माणसाला ते पटेल. लगेच काही तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला नाही तरीसुद्धा, पण तुम्ही ते कर्तव्य तुमचं करत राहा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कलाक्षेत्र किंवा साहित्य किंवा राजकारण अशा लोकातील व्यक्तींना केवळ आश्वासनं मिळतील, प्रत्यक्षात काही लाभ होईल असं या ठिकाणी मला दिसत नाही. पण आश्वासनं जरी मिळाली तरी ती घेऊन त्याचा पाठपुरावा करणं तुमच्या हातात आहे, तर ते तुम्ही करू शकता. पण लगेच काही तुम्हाला फायद्याचं दिसेल असं काही मला वाटत नाही आहे, तर त्याबद्दल तुम्ही सतर्क राहा असा मी तुम्हाला सल्ला या ठिकाणी देईन. कुंभराशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी देवी कवच याचं जर वाचन केलं, या स्तोत्राचं जर वाचन केलं तर त्यांना निश्चित फायदा होईल. आपल्या श्रद्धा चॅनलवर हे उपलब्ध आहे, ऑडिओ ह्याचा उपलब्ध आहे, तर तुम्ही अवश्य श्रद्धा चॅनलवरचं देवी कवच या महिन्यात कुंभराशींच्या व्यक्तीने रोज वाचा. सकाळी वेळ नाही मिळाला संध्याकाळी वाचा, किंवा निदान श्रवण तरी करा मनःपूर्वक आणि अर्थपूर्ण त्याचं वाचन करा, असं मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देईन. म्हणजे कुंभराशींच्या ज्या व्यक्ती कटकटी आहेत त्या या महिन्यात कमी होतील. मित्रमंडळीकडून फारसा आधार तुम्हाला या महिन्यात काही मिळणार नाही. केवळ बोलीभाषेत तुम्हाला काही आश्वासनं मिळतील, प्रत्यक्षात काही मदत मिळेल असं मला काही या ठिकाणी दिसत नाही आहे. भावंडांचं सौख्य बेताजबात राहील, पण तरीसुद्धा तुम्ही कर्तव्यनिष्ठ राहा आणि आपलं शब्द पाळण्याचा प्रयत्न करा. हे होतं कुंभराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.